नमस्कार मित्रांनो, टर्निंग पॉईंट्स यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे. BMCचा जो कोर्स चालू आहे यूट्यूबवरती अगदी मोफत स्वरूपामध्ये, त्यामध्ये आत्ता आपण रचना पाहिली. प्रारंभिक प्रकरण 1 पहिलं, प्रकरण 2 मधील रचना पाहिल्या, महापौर उपमहापौर या पाहिलं, समित्यामध्ये बृहन्मुंबई वीज पुरवठा परिवहन समिती पाहिली, स्थायी समिती पाहिली, महिला व बालविकास समिती पाहिली. यामध्ये शिक्षण समिती आणि प्रभाग समिती या संदर्भात माहिती पाहूया या व्हिडिओमध्ये. शिक्षण समिती ही तरतूद जे काही अधिनियम 1888 आहे त्यामध्ये कलम 50 ग मध्ये नमूद असून सदस्य संख्या 26 आहे. 26 सदस्य महानगरपालिका सदस्यामधून निवडले जातात. 4 सदस्य हे महानगरपालिकेचे सदस्य नसतात, अर्थात त्यांना नामनिर्देशित सदस्य असं म्हणू शकता तुम्ही. बिगरपालिका सदस्य म्हणून ज्यावेळेस नेमणूक केली जाते त्यावेळेस अट किंवा पात्रता जे काही निकष असतील ते नमूद केलेले आहेत त्या अधिनियमामध्ये. त्यामध्ये एकतर ते महानगरपालिका मतदार यादीत म्हणून नाव असणं आवश्यक आहे, बंधनकारकच आहे, आणि महानगरपालिकेने मान्यता दिलेल्या विद्यापीठाच्या स्नातक म्हणजे ग्रॅज्युएशन वगैरे पाहिजे. अध्यापनाचा किंवा प्रशासनाचा 5 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. हे स्टार करा. अशा 5 वर्षाचा अनुभव, 6 वर्षाचा अनुभव अशा गोष्टी तुम्हाला विचारतील. महानगरपालिका निर्धारित करेल अशी इतर पात्रता. त्यानंतर सदस्यांची नेमणूक प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतर एप्रिल महिन्यातील स्टार करा महानगरपालिकेच्या पहिल्या सभेच्या वेळी पात्र असलेल्या 16 व्यक्तींची शिक्षण समिती सदस्य म्हणून नेमणूक करण्यात येईल. बरोबर. आता 16 का, तर ते तुम्हाला पुढील ह्याच्यामध्ये समजेल. आता मी मूळ अधिनियम जे आहे ते पॉज करून तुम्हाला ओपन करून दाखवत आहे. बघा, हे काही 50 ह मध्ये जे काही नमूद केलेले आहे, शिक्षण समितीच्या सदस्यांची नेमणूक केव्हा करावी. बरोबर. पहिल्या सभेच्या वेळी यथोचित अर्हता प्राप्त अशा 16 व्यक्तींची पहिल्या म्हणजे तुम्हाला काय वाटेल की बा हे चुकीचं आहे बा असं वाटेल, त्याऐवजी मूळ जो अधिनियम आहे 1888चा तोच मी ओपन केलेला आहे पॉज करून व्हिडिओ, आणि ते तुम्हाला दाखवलेला इथं 16 असा उल्लेख आहे. कदाचित हे डीपमध्ये प्रश्न विचारला तर तुम्हाला हे महत्त्वाचं आहे सदस्य किती, परंतु पहिल्या बैठकीच्या वेळेस किती सदस्यांची नेमणूक केली जाते. तर मूळ आता PPTकडे येऊ आपण. जे काही अधिनियमामध्ये उल्लेख होता त्याप्रमाणे आपण या ठिकाणी 16 व्यक्तींची शिक्षण समितीची सदस्य म्हणून नेमणूक करतील पहिल्या सभेच्या वेळी. पुढचा मुद्द्याचा महत्त्वाचा पॉईंट आहे ते पहा. तात्पुरता आजार किंवा समितीने मान्य केलेले कोणतेही कारण सोडून लागोपाठ 6 सभांना अनुपस्थित राहिल्यास किंवा कोणत्याही कारणामुळे लागोपाठ 8 महिन्यांच्या काळात समितीच्या सभांना अनुपस्थित राहिल्यास समितीचे सदस्य असण्याचे बंद होईल आणि त्यांचे अधिकारपद देखील रिक्त होतील. समितीचे सदस्य होणे बंद कारण काय. आता शिक्षण समितीचे सभापती याच्या संदर्भातील तरतुदी पाहूया. कलम 50 ज मध्ये उल्लेख आहे. आता ही कलम लक्षात ठेवायचं, एवढं टेन्शन घेऊ नका असं माझं वैयक्तिक मत आहे. ओघमपणाने ठोकळा म्हणजे एक लक्षात ठेवा की ह्या दरम्यान हे आहे तर ते ऑप्शन इलिमिनेशन करून तुम्हाला उत्तर सोडवता येईल आणि काही 50च्या 50 कलमावरच विचारणार नाही. शिक्षण समिती प्रत्येक वर्षातील पहिल्या सभेत आपल्या सदस्यापैकी एकाची समितीचे सभापती म्हणून निवड करतील. सभापतीचा कार्यकाळ हा 1 वर्षाचा असतो. सभापती पुनर्नियुक्तीस पात्र असतो. शिक्षण समिती सभापतीची जागा रिक्त झाल्यास समितीतील सदस्यापैकी एकाची सभापती म्हणून निवड केली जाते, परंतु त्यांचा कार्यकाळ पूर्वीच्या सभापतीच्या शिल्लक असलेल्या कार्यकाळा इतका असतो. हे सगळीकडे ठरलेलंच आहे, परंतु नाईलाज म्हणून तुम्हाला सांगावंच लागतं प्रत्येक समितीच्या ह्याच्या वेळेस. पुढे पाहू. सदस्यांची आळीपाळीनी सेवानिवृत्ती. शिक्षण समितीच्या सदस्यापैकी महानगरपालिका सदस्य असलेल्या सदस्यापैकी आता जे मनपा सदस्य आहेत टोटल 26 सदस्य, 22 मनपा सदस्य, 4 नॉमिनेटेड, बरोबर, 50% सदस्य आणि इतर सदस्यापैकी निम्मे सदस्य 50% दरवर्षी 1 एप्रिल रोजी सेवानिवृत्त होतील. समितीची रचना झाल्यानंतर 1 वर्षांनी कोणते सदस्य सेवानिवृत्त होतील हे निकट वर्षाच्या मार्च पूर्वी सभापती चिठ्ठ्या टाकून ठरवतील. त्यानंतर पुढील वर्षी जे सदस्य आपल्या पदावर सर्वाधिक काळ असतील ते सेवानिवृत्त होतील, रिटायर होतील. मात्र पुनर्नियुक्त केलेल्या सदस्याचा कार्यकाळ हा पुनर्नियुक्त केल्याच्या तारखेपासून गृहीत धरण्यात येईल. त्यानंतर शिक्षण समितीतील सेवानिवृत्त सदस्य जागा भरणे कलम 50 ल मध्ये नमूद आहे. ठीक आहे. हे काय शिक्षण समिती नवीन सदस्याची नेमणूक करेल या संदर्भात. ठीक आहे. पुढे पाहू. शिक्षण समितीतील रिकाम्या जागा भरणे
बरोबर. एखाद्या कारणामुळे जर शिक्षण समितीमधील जागा रिकामी झाली तर महानगरपालिका त्या जागी एखाद्या व्यक्तीची नेमणूक करते. नेमणूक केलेल्या सदस्याचा कार्यकाळ हा उर्वरित कालावधीत काय असेल. रिक्त झालेल्या जागेसंदर्भात जर काही वाद उद्भवला तर महानगरपालिकेकडे अपील करता येईल आणि महानगरपालिकेचा निर्णय अंतिम असेल. हे सरळ सरळ अधिनियमामध्ये नमूद केलेलं आहे. काही वेळेस तुम्हाला अपील कुठं करता येत आहे, लघुवाद न्यायालय आहे त्याच्या न्यायालय जो आहे त्याच्या मुख्य न्यायाधीशाकडे तुम्हाला अपील करता येईल. परंतु याच्या संदर्भात ते अधिनियमामध्ये काय म्हणले, महानगरपालिकेकडे, परंतु त्याचा जो निर्णय असेल तो अंतिम निर्णय महानगरपालिकेचा असेल असं म्हटलेलं आहे. शिक्षण समितीच्या बैठका ह्या महिन्यातून एकदा भरवण्यात येतील आणि शिक्षण समितीची पहिली बैठक महापौर निश्चित करतील. परंतु ज्यावेळेस महापौर निश्चित केलेली पहिली बैठक असेल ती एक सोडता नंतरच्या बैठक शिक्षण समिती निश्चित करेल. शिक्षण समितीची विशेष बैठक, शिक्षण समितीचा सभापती विशेष बैठक बोलावू शकतात. विशेष बैठक कोण बोलावतंय तर शिक्षण समिती सभापती. शिक्षण समितीच्या सदस्यापैकी 4 सदस्यापेक्षा कमी नसतील, म्हणजे किमान 4 सदस्य इतक्या सदस्यांनी लेखी विनंती केल्यास सभापती विशेष बैठक बोलावतील. ओके. बैठकीसाठी उपस्थित बघा, शिक्षण समितीच्या कोणत्याही बैठकीत सर्वसाधारण असो की विशेष असो किमान 9 सदस्य उपस्थित असल्याशिवाय कोणतेही कामकाज चालवले जाणार नाही. याला स्टार करा, लक्षात ठेवा. बैठकीचे अध्यक्ष सभापती गैरहजर असतील तर उपसभापती, दोघेही गैरहजर असतील तर त्यांच्यापैकी एक सदस्य. हे ठरलेलं वाक्य आहे. निर्णय बहुमताने होतील, समसमान मते पडले तर अध्यक्ष निर्णायक मत देतील. हितसंबंध असल्यास सदर समितीचा सदस्य असलेल्या एखाद्या सदस्याचे एखाद्या बाबी संबंधित व्यावसायिक हितसंबंध असतील अशा वेळेस बैठकीत कोणत्याही प्रस्तावावर मतदान करण्याची किंवा प्रस्ताव मांडण्याची अनुमती असणार नाही. शिक्षण समितीच्या बैठकीला महानगरपालिका आयुक्त आणि आता या ठिकाणी लक्षात ठेवा, शिक्षणाशी निगडीत म्हणून शिक्षणाधिकारी यांना उपस्थित राहण्याचा अधिकार आहे आणि आयुक्ताच्या अनुपस्थित त्यांनी प्राधिकृत केलेला इतर अधिकारी समितीच्या बैठकीला हजर राहू शकतात. बैठकीत हजर राहून चर्चेत भाग घेण्याचा सदस्यांना असणारा हक्क त्यांना आहे, परंतु कोणत्याही प्रस्तावावर मतदान करता येणार नाही किंवा प्रस्ताव मांडता येणार नाही. कलम 50Q मध्ये उल्लेख. उपसमित्या, शिक्षण समिती त्याच्या सदस्यांमधून योग्य वाटतील इतक्या सदस्यांची मिळून उपसमिती स्थापन करेल. प्रमाणशीर प्रतिनिधित्व, महानगरपालिकेच्या समितीच्या निवडणुका या प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या तत्वावर होतील. ओके, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आहे आपल्याला ही पुस्तक तुम्ही घेतला असेलच, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक आहेच. प्रभाग समित्याबद्दल पाहूया. प्रभाग समितीची रचना कलम 50 मध्ये उल्लेख आहे. एकूण प्रभाग समित्या 25. प्रभाग समितीमधील सदस्य, प्रभाग समितीचे प्रतिनिधित्व करणारे महानगरपालिका सदस्य, प्रभाग समितीचा प्रभाग अधिकारी, नामनिर्देशित 3 सदस्य, समाज कल्याण कार्यात गुंतलेल्या मान्यताप्राप्त संघटना व समाजलक्ष्य संघटना यांच्या सदस्यामधून. त्यानंतर प्रभाग समितीची मुदत महानगरपालिकेची जी काही मुदत असेल त्याबरोबर समाप्त होईल. प्रभाग समितीचा सभापती, निवडून आलेली महानगरपालिका सदस्य प्रभाग समितीच्या प्रत्येक वर्षातील पहिल्या बैठकीमध्ये त्यांच्यापैकी सभापती म्हणून निवडून देतील. महानगरपालिकेचे सदस्य असण्याचे बंद झाल्यानंतर प्रभाग समितीचा सभापती हे अधिकारपद रिक्त होईल. सभापतीच्या अधिकारपदाचा कालावधी हा समाप्त होण्यापूर्वी ती जागा जर रिक्त झाली तर प्रभाग समिती नवीन सभापती निवडून देईल, परंतु अशा प्रकारे निवडलेल्या समितीचा कार्यकाळ हा उर्वरित कार्यकाळा इतका असेल. त्यानंतर प्रभाग समितीच्या बैठका लक्षात घ्या. महिन्यातून किमान एक बैठक होणे आवश्यक आहे. आता प्रभाग समितीचे कार्य काय आहेत? नागरिकांच्या तक्रारी त्वरेने दूर करणे, म्हणजे लगेच दूर करणे. प्रभागाशी संबंधित खर्चाच्या अंदाजाबद्दलचे अर्थसंकल्पाच्या लेखा शीर्षकाखाली प्रस्ताव आयुक्ताकडे पाठवण्यापूर्वी त्यावर विचार करणे व शिफारस करणे. प्रभाग समितीच्या क्षेत्रात पार पाडावयाच्या 5 लाख रुपयापर्यंत स्टार करा खर्चाच्या पालिका बांधकामाच्या नकाशांना प्रशासकीय मान्यता, वित्तीय मंजुरी देणे. त्यानंतर महानगरपालिकेच्या कामकाजाच्या विधिग्राह्य संबंधित तरतुदी पाहूया. महानगरपालिकेच्या कोणत्याही समितीमध्ये जगात कमी असल्याच्या कारणावरून हरकत घेता येणार नाही. ही जागा कमी असल्याच्या
महानगरपालिकेचे सदस्य किंवा इतर पदाधिकारी अपात्र ठरले असले तरी कामकाज विधिग्राह्य मानण्यात येईल. हे काही तरतुदी आहेत सिलेबसमध्ये, परंतु मी ते कलम घेतलेले हे ढोबळ मानून तुमच्या लक्षात येईल. महानगरपालिकेचे एखादी समिती स्थापन होईपर्यंत महानगरपालिका समितीच्या अधिकारांचा वापर करेल आणि तिचे कर्तव्य पार पडेल, हे कलम 53 मध्ये नमूद आहे. पुढे समितीचे सभापती किंवा उपसभापती उपसभापती यांना पदावरून दूर करणे. बघा तरतूद कलम 53 समितीच्या लागोपाठच्या 2 सभा बोलावण्यात कसूर केल्यास राज्य शासन कोणत्याही समितीच्या सभापतीला किंवा उपसभापतीला पदावरून दूर करू शकते. स्टार करा, महत्त्वाचा आहे. जर 2 सभा बोलवलं नाही, कुठलीही समिती असो, बृहन्मुंबई वीज पुरवठा समिती असो की शिक्षण समिती असो की प्रभाग समिती असो, जर त्यांनी 2 सभा बोलवले नाही लागोपाठ तर राज्य शासन त्यांना पदावरून काढतं. अशा प्रकारे दूर केलेल्या सभापती किंवा उपसभापतीला त्यांच्या उर्वरित कालावधीत सभापती किंवा उपसभापती म्हणून निवडून येण्यास पात्र असणार नाहीत, परंतु ते महानगरपालिकेचे मनपा सदस्य म्हणून राहू शकतात. सभापती किंवा उपसभापती यांना आपले स्पष्टीकरण सादर करण्याची वाजवी संधी दिली गेली या पदावरून दूर करता येणार नाही. त्यांना म्हणजे मत मांडण्याची संधी देईल. मित्रांनो, हे पुस्तक तर आहेच आपलं. त्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ना BMC टेस्ट सिरीज 51 रुपयामध्ये, त्यामध्ये निरीक्षकच्या 5 फुल टेस्ट, लिपिकच्या 6 फुल टेस्ट अवेलेबल आहेत. 5 याची एक बनवणं चालू आहे. घटकनिहाय टेस्ट देखील आपण तिथं अपलोड करत आहोत. मागील BMCच्या लिपिक किंवा वेगळ्या लिपिक परीक्षेत आलेले मॅथ, रिझनिंग, मराठी व्याकरण GK यांचे देखील अवेलेबल करून देत आहोत. पुस्तक पाहिजे असेल तर या नंबरला संपर्क करा. थोडे असतील कदाचित, आपण मोजकी पुस्तक काढलं होतं. व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.